चॅनल. तर आज मी खूप दिवसाने व्लॉग शूट करते, कारण तुम्ही माझ्या चॅनलवरती खूप कमी व्लॉग बघितले आहेत आणि मी जास्त शॉर्ट व्हिडिओ शूट करते. सो आज मी व्लॉग शूट करते. मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे. सो आज मी आले होते टेरेसवरती शॉर्ट शूट करायला आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती हिरवं हिरवं झालेलं आहे आणि आत्ता मस्त हवा सुटली आहे. सो आम्ही आलो होतो शॉर्ट व्हिडिओ शूट करायला. मी तुम्हाला दाखवते आजूबाजूला कसं वातावरण झालं. सनसेट झाला आहे पण तो दिसत नाही आहे कारण त्याच्यावरती क्लाउड्स आलेत. सो आणि इथे मस्तपैकी इथे डोंगर आहे, हिरवं हिरवं झालं आहे सगळं. इथे तुम्ही बघू शकता जे 7 माउंटेन्स रेंज असतं ना ते इथून दिसतं, पण आता थोडंसं धुकं झालं ना त्याच्यामुळे ते दिसत नाही. गाईज आता आम्ही चाललो आहे खाली घरी. सो दाखवते मी तुम्हाला इकडून कसं. गाईज ही आमची लिफ्ट आणि ही मम्मी मागे. गाईज आमच्या इथे बघा किती सारे फुलं आलेले आहेत. सगळीकडे हे मस्तपैकी फुलं आलेले आहेत. पावसामुळे हे छान डोळ्यांना किती छान वाटतं. सो गाईज आता आम्ही केव्हाच खाली आलो होतो आणि आता मम्मी बनवते स्वयंपाक. मी तुम्हाला दाखवते आज काय बनतंय मस्तपैकी. गाईज आता मम्मी बनवणार आहे मस्तपैकी खादेशी मसालेदार खिचडी आणि एक युनिक रेसिपी ज्याचं नाव आहे कटण्याच्या वड्या. सो आता मम्मी तुम्हाला दाखवेल रेसिपी आणि हा ना सारखा मध्ये करत असतो. तर गाईस इथे आपण डाळ आणि तांदूळ आपण तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता की तुम्हाला काय म्हणजे नको ते त्यामध्ये खिचडी बनवताना तुम्ही मिक्स डाळी किंवा अनेक प्रकारचे कडधान्य तुम्ही टाकू शकता. तर आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, 3 कांदे, 1 टोमॅटो, कढीपत्ता कापून घेतला आहे. तर चला आपण खिचडी बनवू. आणि गाईज इथे कुकर पण तप्पायला ठेवलं आहे, त्यात पाणी आहे, सोते होते आणि इकडे मम्मी बनवते. कुकर थोडासा आहे कोरडा करून घेऊ, त्याच्यात थोडं पाणी आहे, सुकेल ते पाणी, बॉईल होईल. मुलं असं खात नाही तर आपण अशा पद्धतीने मुलांना खिचडीद्वारे आपण त्यांना देऊ शकतो, म्हणजे जेणेकरून त्यांना पोषण भेटेल. ओके, इथे हे मुगाची डाळ पण टाकली आहे आणि मसूरची डाळ पण ॲड केली आहे. कसं सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये तेल आपलं गरम होत आलं आहे, यामध्ये टाकणार आहोत मोहरी ॲड करायची. आपली मोहरी तडतडली का आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे, जिरं, जे आपण टेचलेली अद्रक लसूण पेस्ट आहे ती टाकणार आहोत. ही थोडीशी लाल होऊ देऊ, आपण फ्राय होऊ देऊ म्हणजे छान तेलामध्ये. नंतर आपण आपला जो कापलेला कांदा आहे, कांदा टोमॅटो ते टाकणार आहोत. तुम्ही बटाटा वगैरे पण त्याच्यात टाकू शकता. बटाटा किंवा मिरची वगैरे, पण माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी नाही टाकते. आपला कांदा आणि टोमॅटो मऊ शिजवण्यासाठी आपण टाकणार आहोत मीठ, थोडंसं मीठ, जेणेकरून आपलं लवकर शिजेल. त्यामध्ये आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आहे माझ्याकडे जो अवेलेबल मसाला आहे तो मी म्हणजे तो दुकानातून जो आणलेला आहे तो टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आहे आणि थोडासा गरम मसाला आहे. आणि गाईज तो मसाल्याचा डब्बा आहे आणि इथे आपलं होतं आहे. मला तर खूप आवडते खिचडी. तुम्हाला पण आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यासोबत लोणचं किंवा दहीसोबत तुम्ही खाऊ शकता. जास्त करून आमच्या इकडे जास्त खिचडीच बनवली जाते. आमच्याकडे जास्त खिचडी बनवली जाते कारण आम्हाला खूप आवडते खिचडी. आणि आज इकडे टाईमपास. कांदा टोमॅटो झालंय गाईस शिजून. आणि त्याच्यामध्ये काय ॲड करायचं? त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद. ओ अच्छा, हळद आणि जो आपला मसाला आहे, आपली मसाल्याची खिचडी आहे ना म्हणून आपण त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत. आपण मला जास्त लागतो म्हणून मी जास्त टाकते. तुम्हाला तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता.
हां गाईज आम्हाला मसालेदार खिचडी आवडते, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये जास्त मसाला ॲड करतो. जास्त तिखट पण नाही, मीडियम टाईपची. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही ॲड करू शकता. मिक्स करायचं याला वेल. त्याच्यामध्ये आपण धुतलेले तांदूळ गाईज आता आपण ॲड करू याच्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि डाळ जे मिक्स केलं होतं ना ते ॲड करायचं आहे. करू आणि वास खूप छान येतोय. जर व्हिडिओमध्ये वास असं काही जर टेक्निक असती वास पाठवण्याची तर मी तुम्हाला खिचडीचा वास पाठवला असता. इतका छान वास येतो. मग याच्यामध्ये आपण काय अजून ॲड करू शकतो? याच्यामध्ये आपण जी कडधान्य असतात किंवा मोड आलेले जे असतात ते पण टाकू शकतो. मुलांना जे खात नाही वगैरे ते पण त्यांच्या मी मुलं लहान मुलांसाठी भाज्या खायला टाकत एक आपण ॲड जसं फ्लावर, बटाटा, शिमला मिरची वगैरे आपण त्याच्यामध्ये तर गाईज याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत शिजायला. आता गाईस हे झालंय सगळं मिक्स करून. आता याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे शिजण्यासाठी, म्हणजे आपली खिचडी छान शिजेल. करणार आहोत सॉल्ट म्हणजेच मीठ, कारण आता आपण पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये. सो आता मीठ गाईस आवडते म्हणून मी टाकते. ओके. सो याच्यामध्ये आता मम्मीने ॲड केलं आहे कोथिंबीर आणि आता आपण याचं झाकण लावून घेऊया. इथे झाकण लावून ठेवलं. आता किती शिट्ट्या उलायच्या? मी 5 शिट्ट्या होऊ देते, कारण मी थोडंसं जास्त पाणी टाकते. जास्त पाणी ॲड केलं म्हणून 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. गाईस तर आता खिचडी झाली आहे बनवून. सो आता मी तुम्हाला दाखवते एक युनिक रेसिपी जे मी तुम्हाला दाखवते. काय बनवते तू इथे आता? कळण्याच्या वड्या. हे कडण्याच्या वड्या काय असतं जरा सांग. ते उडीद असतात ना, उडीद जे बनवलेले असतात ना, त्याचा जो चूर होतो त्याच्यामध्ये उडीद येतात शेतामध्ये, त्याच्यामध्ये ते चूर उरलेलं असतं त्याच्या त्या बनवतात. हे गाईच त्या वड्या, कळण्याच्या वड्या. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे लागणार आहे का? हो, मिरच्या. पण मिरच्या पुढे करून जेणेकरून टेस्टी लागते. ओके गाईज, आपण आता हे वड्या बनवूया. कांदा कापून घेतलाय आणि हे लसूण ठेचून घ्यायचं आहे. गाईज आपण इथे बनवूया वड्या आणि इथे आपली खिचडी शिजते आणि कढई इथे ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकले. आणि इथे आपल्याला लागणार आहे कांदा, लसूण, लाल मिरची आणि यावाल्या वड्या. ह्यावाल्या वड्या कुठे अवेलेबल असतील? वड्या तुम्हाला फक्त विदर्भातच बघायला मिळते, इकडे नाही मिळणार. आता जे विदर्भाचे लोक बघत असतील त्यांना या वड्या माहीत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. 1.5 पडी तेल टाकले. जिरं टाकू. जिरं, ठेचलेला लसूण, कांदा टाकला. आता आपण चांगलं ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घेऊया. कांद्यामध्ये तुम्ही बारीक तुकडे करून घेऊ शकता. यामध्ये जास्त थोड्या मोठ्या आहेत थोडं बारीक करून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे वॉटर म्हणजेच पाणी. थोडंसं एक्स्ट्राच टाकायचं आहे पाणी, जेणेकरून ते शिजायला पाहिजे. गाईज हे वड्या शिजण्यासाठी ना थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि इकडे कुकरची शिट्ट्या होते खिचडी. गाईज आता आपल्या इथे वड्या शिजत आहेत आणि इथे मम्मी बनवती आहे पोळ्या आणि इथे शिजत आहेत वड्या. तर गाईज आपल्या वड्या शिजलेल्या आहे. याच्यामध्ये थोडं पण पाणी नाही राहू द्यायचं आहे. याच्यामध्ये पूर्ण कोरड्या होऊ द्यायच्या आहेत, ड्राय होऊ द्यायचं आहे, पाणी नाही राहू द्यायचं आहे. आणि आता ज्वारीच्या भाकरीसोबत
ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. ओके, सो आता आम्ही हे पोळीसोबत खातो वड्या आणि खिचडी पण खातो. हे वड्या शिजल्या आणि इथे पोळी आहे. तर गाईज आपल्या वड्या वगैरे शिजल्या आहेत आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि आता आम्ही जेवण करतो. भेटूया उद्या. शुभरात्री. हे गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात. सो आता मॉर्निंग झाली आहे आणि आता आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करूयात. सो आता सकाळ झाली आहे, 10 वाजलेत. सो आता आपण नाश्ता करूया आणि नाश्त्याला आज बनवल्या मम्मीने मस्तपैकी उपमा. मी तुम्हाला दाखवते कसं बनवलं. फायनली इथे उपमा तयार आहे आणि आता आम्ही मस्तपैकी याला खाऊ. सो गाईज, आवरून वगैरे सगळं झालं आहे आणि आता आपण व्हिडिओला इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.